नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, तर परत एक वेळा स्वागत आहे आपल्या MSc सिम्प्लिफाय करता या चॅनलवरती. आजचा हा व्हिडिओ आहे अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण असं जे कोणते कारण असणार आहे ज्याच्यामुळे आपला राऊंड 4चा कट ऑफ हे कमी जाऊ शकतो, त्या मुद्द्यांना आपण सविस्तर डिस्कस करणार आहे. आणि कट ऑफ किती मार्कांना कमी जाऊ शकतो आणि काय ऍस्पेक्टेड कट ऑफ होऊ शकतो, अशी संपूर्ण गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे राऊंड 4 स्टे वॅकन्सी राऊंड 1 मध्ये एक नवीन कॉलेज ऍड होणार आहे. ठीक आहे, त्या कॉलेजचं नाव आहे श्री शिव पार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट संचलित आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सोलापूर. सोलापूर इथलं हे कॉलेज आहे. इथं इंटेक होणार आहे 100 सीटांमध्ये. तर जवळपास 100 सीटा आपले वाढणार आहेत कॅपराऊंड 4 साठी. ठीक आहे, आणि 100 सीटा वाढले तर जवळपास अराउंड असं धरून चाला की कट ऑफ हे साधारणपणे 2 ते 3 मार्कांनी कमी होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑल इंडिया कोटा. आता ऑल इंडिया कोटाचा आणि कट ऑफ कमी होण्याचा हे इंटरलिंक कसं आहे आणि असं कसं होणार आहे आता मी तुम्हाला सांगतोय. ऑल इंडिया कोटाचा तुम्हाला माहित असेल की 15% जे हे कोटा असते, एक एक सीट जे असतात हे राखीव असतात. ठीक आहे, ते कॉलेजमध्ये 15% सीट जेव्हा राखीव असणार आहे ऑल इंडिया कोटासाठी, आता ती सीट भरण्यासाठी जी काउन्सिलिंग होती ती होती ऑल इंडिया कोटाची. ठीक आहे, ती काउन्सिलिंग संपलेली आहे. आता जे सीट्स वॅकंट राहिले आहेत ते सीट्स आपले स्टेट कोटामध्ये ऍड होतील. ठीक आहे, आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जे इन्स्टिट्यूशन कोटा असते त्याची सीट स्टेट कोटामध्ये ऍड होत नसतात. ठीक आहे, तर ऑल इंडिया कोटाचे सीट्स आता जे वॅकंट आहेत ते आपले ऍड होणार आहेत. कशामध्ये? ते ऍड होणार आहेत आपले स्टेट कोटामध्ये. तर जाऊ दे, 15% मधले जे वॅकन्सी तिकडे ऍड होतील तर ऑटोमॅटिक इकडे वॅकन्सी वाढतील आणि वॅकन्सी वाढले तर कट ऑफ कमी जाण्याचे चान्सेस वाढून जातील. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जे चॉईस फिलिंग, खूप सारे विद्यार्थी चॉईस फिलिंग मध्ये चूक करतात. ठीक आहे, आता जे प्रिव्हियस राऊंड झाला त्याचे आम्ही व्हॉट्सअपवर ज्यांनी आमचा नंबर सेव्ह केला असेल त्यांनी बघितलंही असेल. खूप सारे आम्ही स्टेटस वगैरे रिव्ह्यू टाकले होते. ठीक आहे, खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला कॅपराऊंड 3 मध्ये भेटला होता. आणि याच्यामुळे काय झालंय की ज्या विद्यार्थ्यांचे चान्सेस कमी होते कॅपराऊंड 3 मध्ये लागण्याचे, ते चॉईस फिलिंग आम्ही अशी केली होती त्यांची व्यवस्थित की त्यांचं सिलेक्शन झालंय. तर त्याच्यामुळे तुम्हाला कधी आमच्याकडून चॉईस फिलिंग करून घ्यायची असेल तर ते खाली जे नंबर दिलाय आमचा 9284580108 या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आणि अत्यंत फक्त 999 मध्ये आम्ही तुम्हाला एक परफेक्ट अशी लिस्ट देऊ की तुमच्या रँक, कॅटेगरी आणि ऑल इंडिया रँक याच्या हिशोबाने तुम्हाला एक परफेक्ट कॉलेज अलॉट होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आता व्हिडिओ मध्ये पुढे चालूया. तर आपली MBBS कॅपराऊंड 3 ची जी सिलेक्शन लिस्ट आहे ती आलेली आहे. तर ज्या मुलांचा MBBS कॅपराऊंड 3 मध्ये सिलेक्शन झालेलं आहे असं समजून घ्या. विद्यार्थी काय करतात, BMS ची काउन्सिलिंग करतात आणि BMS ची दोन्ही कॅन्सिलिंग पॅरलल चालू होतात. आता ज्यांना सिलेक्शन झाला असेल साधारणपणे MBBS साठी, त्या विद्यार्थ्यांची म्हणजे जे BMS चे कॅन्डिडेट होते पण त्यांनी सोबत MBBS ची काउन्सिलिंग केली, तिकडे त्यांचं सिलेक्शन झालंय म्हणजे त्यांनी तिकडे रिटेन्शन भरलंय, तर इकडले सीट त्यांचे वॅकंट झाले. ठीक आहे, तर साधारणपणे ते विद्यार्थ्यांची संख्या आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक अंदाजपणे धरून घ्या की 60 ते 70. तर 60 ते 70 BMS चे विद्यार्थी की BMS ची सीट घेण्यासाठी इच्छुक होते, पण त्यांचं सिलेक्शन झालं MBBS मध्ये तर तिकडे जाणार आहे. तिकडे ऑटोमॅटिक सीटा वॅकंट होत आहे, मुलं कम होत आहे. ठीक आहे, याच्यामुळे कट ऑफ हे घसरणार आहे. त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचा मुद्दा दुसरा म्हणजे जे कॅपराऊंड 3 असतो, कॅपराऊंड 3 मध्ये काय होते, एक नियम असते की तुम्हाला कधी कॉलेज अलॉट झालंय ते तुम्हाला आवडो किंवा न आवडो, ते कुठेही असो, तुम्हाला ते कॉलेज अलॉट झाल्यावर तुम्हाला तिथं रिटेन्शन भरण्यात येते, कॉलेज तुम्हाला घेण्यात येते. पण कधी ते तुम्ही कॉलेज घेतलं नाही तर तुम्ही काउन्सिलिंगची जी पुढची प्रक्रिया असणार आहे BMS आणि BHMS या प्रक्रियेमधून तुम्ही बाहेर पडतात. ठीक आहे, हा, कधी कॉलेज जॉईन केलंय तरी तुम्ही कॅपराऊंडच्या प्रक्रियेमधून बाहेर जाणार. कॉलेज तुम्ही कधी जॉईन नाही केलंय तरी तुम्ही या प्रक्रियेमधून बाहेर जाणार. तर हे पॉझिटिव्ह पॉईंट असा होता की आता जे विद्यार्थी गेले त्यांचं सिलेक्शन झालंय, आता ते पुढचे राऊंड खेळणार नाही. आता जे गरजू विद्यार्थी होते ज्यांची नीड होती आता सीट अलॉटमेंटची, ज्यांना मार्क कमी होते, तर कट ऑफ डिक्रीज झाल्यावर त्यांचं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे, हे संपूर्ण मुद्दे होते ज्याच्यामुळे कट ऑफ घसरणार आहे. कट ऑफ अवश्य घसरणार आहे, म्हणजे मागचे जे प्रिव्हियस ट्रेंड होता त्याच्या हिशोबाने कट ऑफ घसरणार, चांगलाच कट ऑफ ही घसरणार आहे आणि तुमचंही सिलेक्शन होणार आहे. साधारणपणे कधी ST कॅटेगरी सोडून देऊ आपण, ST कॅटेगरी सोडून जेवढे सगळे कॅटेगरी आहे ते सगळ्या कॅटेगरीचं कधी अनालिसिस कधी आपण करू तर एक असं समजून घ्या की तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 300 किंवा 300 पेक्षा जास्त आहे, 301, 302, 303, त्या विद्यार्थ्यांचे खूप हाय चान्सेस आहे आणि त्यांचं सिलेक्शन या राऊंडमध्ये होणार आहे. फक्त करणं काय आवश्यक आहे, त्यांना चॉईस फिलिंग व्यवस्थित करणे आणि ती चॉईस फिलिंग आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. आमची चॉईस फिलिंग म्हणजे तुम्हाला काय करणार आहे, तुम्हाला चॉईस फिलिंग करताना एक टॉप कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. तुमचे रँक काय आहे, तुमची कॅटेगरी काय आहे, तुमचे मार्क किती आहे,
या हिशोबाने तुम्हाला चॉईस फिलिंग प्रोव्हाइड केली जाईल. ती सेम चॉईस फिलिंग तुम्ही जेव्हा टाकसाल तर तुमचा खूप म्हणजे चान्सेस कधी कमी असतील तर चान्सेस वाढून जातील सिलेक्शनचे. कधी तुमचं कॉलेज जेवढ्या मार्क तुम्हाला आहेत त्या मार्काच्या हिशोबाने तुम्हाला एकदम बेस्ट कन्व्हिन्सिंग कॉलेज तुम्हाला अलॉट होईल. ठीक आहे, हे संपूर्ण गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये होतात. तर आता काउन्सिलिंगची प्रोसेस ही शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. ठीक आहे, 3 राऊंड संपलेले आहेत. आता वॅकन्सी राऊंड सुरू झालेले आहेत. आता इथं चिंता करण्याची गोष्ट आहे, पण तुम्ही चिंता नका करू, चिंतन करा. ठीक आहे, खाली जे नंबर दिला आहे इथे आम्हाला व्हॉट्सअप करा, तुमचे मार्क पाठवा, आम्हाला कॉल करा. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ बघण्यासाठी खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.